आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी भाजप आमदार म्हणतात मात्र ताई खरं तर तुमचं टीव्ही 9 मराठीमध्ये स्वागत आहे. आपण खरं तर आपल्या पाठपुराव्याला यश आलं आहे. खरं तर स्पेशलिस्ट जे मेडिकल हॉस्पिटल ते बेलापूर या ठिकाणी आपण करणार आहात. मात्र काल सभागृहामध्ये विरोधकांनी त्याला विरोध केलेला आहे. विरोधकांचं कामच आहे विरोध करणं. आपलं काम आहे. आपण काम करणारी महिला आहोत. कामाच्या माध्यमातून हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज अनेक अडचणी आल्यानंतर सुद्धा मी ते करून आणलेलं आहे. आणि त्याचं खरं कारण जर असेल हे हॉस्पिटल होण्यामागचं, ते माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांच्या स्वप्नातला प्रोजेक्ट आहे. आज महाराष्ट्रामध्ये लोक हॉस्पिटल मेडिकल कॉलेज मागतात पण कोणाला मिळत नाही. ती संपूर्ण यंत्रणा मी जागेपासून राबून सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून हे आणलेलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत देवाभाऊचा हात आहे तोपर्यंत नव्या मुंबईमध्ये कोणाची ताकद नाही माझं हॉस्पिटल रोखण्याची. आता ही खरं तर विरोधक हे नेहमी आपल्याला विरोध काय करत होता, कारण की हॉस्पिटल एक चांगली बाब आहे, मात्र तरी देखील हॉस्पिटल ते विरोध करत आहे. गेली 25 वर्ष अनेक भूखंड जे होते हॉस्पिटलसाठी, खेळाच्या मैदानासाठी, ते आम्ही सगळे विकले ना. त्याच्यावर अनधिकृत बांधकामं झाली, त्याच्यावर टावर उभे राहिले. 25 वर्षात आम्ही काही केलं नाही. आता मंदा मात्रे करते तर आमचं नाक कापतंय, हाच शब्द वापरावा लागेल. कारण किती त्रास द्यायचा एका महिलेला, त्याची काय मर्यादा वगैरे आहे की नाही. गेली 3 वर्ष आता काय केलं, अपक्ष आमदार नगरसेवक पकडला, त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवली. हा प्रस्ताव रद्द करा. पण माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब आयुक्तांना फोन केला, हा प्रस्ताव आल्याबरोबर विखंडित करून टाका आणि हॉस्पिटल झालंच पाहिजे. असे लेखी आदेश दिल्यावर सगळ्यांची हवा निघून गेलेली आहे. आणि मगून काल तो हा ताईंना जाऊन भेटू, ही जागा नको. मग पहिला का भेटलात नाही तुम्ही? अजूनही त्यांना सांगते, एवढी जागा बेलापूर मतदारसंघात असेल तर द्या, मी तिथे हॉस्पिटल करीन. खेळाची किती मैदान होती, ती कुठे गेली? खेळाची शुल्कोनी मैदानं दिलेली गेली कुठे? त्याचा हिशोब करा. केवळ विरोधाला विरोध मी करते म्हणून माझ्या सगळ्या कामाला विरोध आहे. कुठे सीसी देत नाही, कुठे रस्ता जाऊन देत नाही, मरीना बंद पाडून ठेवलाय, कुठल्या कामाला विरोध नाही. तेवढा अडचणीत सुद्धा संघर्ष करून मी हॉस्पिटल आणलेलंच आहे. पैसे भरले आहेत. जवळजवळ 67 कोटी मी पालिकेचे वाचवलेले आहेत. जीएसटी 17 कोटी, 50 कोटी त्या अर्ध्या भावाने जागा उत्पन्न करून दिली. तुम्ही का ना पालिकेला जागा दिली? नुसते आरोप करायचे, शुल्को भूखंड देत नाही. शुल्कोनी दिला ना हॉस्पिटलला, शुल्कोनी भूखंड विकले. तुम्हाला कुठले भूखंड पाहिजेत त्याचं सांगा. तुम्हाला काय वाटतं मंदा मात्रे भारतीय जनता पार्टीत आहे? बोलणार नाही. माझ्या अंगावर आलं ना, मी शिंगावर घेईन आणि सगळी रेकॉर्ड काढीन. किती लोकांची अनधिकृत घर आहेत, किती टावर आहेत, त्यात किती नगरसेवक आजीमाजी आहेत. नीट राहा, नीट सभागृह चालवा. त्यांना प्रशिक्षण द्यायला पाहिजे सभागृह कसं चालवायचं ते. सभागृहातली भाषा बघा. काय बोलतो तुम्ही, काय उपमापोर बोलतोय. अरे एवढं मोठं संविधानिक पद आहे, काय बोललं पाहिजे सभागृहामध्ये. कोणाचा विषय घेता? भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचा, जिच्यामुळे तुम्ही आज निवडून आलात माझ्या मतदारसंघात. मी काम केलं म्हणून तुम्ही एक कमळ फुलवलं. तुम्ही कधी एक कमळाचं बॅनर लावलं? कधी मोदीजींचा, कधी देवाजींचा फोटो लावला? माझ्या मतांवर निवडून आलात, भारतीय जनता पार्टीच्या मतावर. आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्याच प्रस्तावाला विरोध करता. कसले तुम्ही मंत्री आणि आमदार? लढायचं आहे ना, मर्द बना. एका महिलेची लढताय, लक्षात ठेवा. नाही, खरं तर जे विरोध करतात त्या विरोधकांची आपण तक्रार मुख्यमंत्र्यांच्याकडे करणार आहात? तक्रार काय, तुमच्या माध्यमातून रोजच मुख्यमंत्री बघतात आहेत मुंबईत काय चाललंय. वृत्तपत्र त्यांच्याकडे ग्रह आहे, इथून रोजची इतभूत माहिती जाते. मंदा मात्रेला कसा त्रास दिला जातो तो, मग तिकिटांवर सही नाही,
मग कुठे स्वीकृत सदस्य नाही. मी काय आमदार नाही, मी लोकांच्या मतावर निवडून आले. तुमच्या लोकांच्या मेहरबानीने मी निवडून आलेली नाहीये. मी जनतेच्या मताने निवडून आणि मी जनतेसाठी मरेपर्यंत अहोरात्र काम करणार आहे. बघू तुम्ही किती दिवस मला विरोध करतात ते. ताई मग हे हॉस्पिटल होणार की नाही होणार मग? काय वाटतं आपल्याला? 100% हॉस्पिटल होणार. म्हणून तर काल काना टाकलं मताला प्रस्ताव. झाला सीएम साहेब मोठे काय मोठे कळेल. आज जनतेच्या रोजगाराचा विषय, जनतेचा आरोग्याचा विषय, सगळ्या विषय घेऊन मी आलेली आहे. माझा काय स्वार्थ आहे? अहो कोणी काम करू नये म्हणून पण दम जातात. ठीक आहे, बघू, लढते राहू, संघर्ष करू. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत या होत्या भाजप आमदार मंदा म्हात्रे. विरोधक हे विरोध करतच राहणार, आम्ही संघर्ष करू, अशी जी प्रतिक्रिया ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह मी रवी कराड, TV9 मराठी, बेलापूर, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.